खूप दिवसानंतर असा ढोकळा बनवला आहे. मुलगी खूप दिवसानंतर घरी आली होती. तिला ढोकळा खूप खूप आवडतो. येताना तिने सोबत ना प्रीमिक्स आणलं होतं. तर आजचा हा ढोकळा प्रीमिक्सपासून बनवलेला आहे. पण खायला खूप सुंदर आणि चविष्ट हा ढोकळा लागतो. अगदी कमी वेळेमध्ये हा ढोकळा तयार करून होतो आणि खूप टेस्टी असा लागतो. तर गिट्सचं हे ढोकळ्याचं पॅकेट जे आहे ना ते डीमार्टमधून आणलं होतं शिर्डीच्या. तिने ते येतानाच आणलं होतं. मस्त असं एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी पाणी टाकून घेतलं आहे. त्यामध्ये जाळी ठेवली आहे खाली आणि नंतर 1 ते दीड ग्लास एवढं पाणी टाकलं आहे. आता आपल्याला हे पातेलं गॅसवर ठेवून द्यायचं आहे, म्हणजे याला वाफ किंवा उकळी यायला तयार होईल, वाफ तयार होईल. आणि या पाण्यामध्ये ना 2 ते 3 चमचे जे 2 ते 3 थेंब तेलाचे टाकलेले आहेत आणि आता याला आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. या ठिकाणी या पॅकेटमधलं सर्व जे पीठ आहे ना, ते काढून घ्यायचं आहे आणि त्यात थोडं-थोडं करून पाणी टाकायचं आहे. पाणी खूप जास्तही टाकायचं नाही आणि खूप कमीही टाकायचं नाही. अगदी थोडं-थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि या पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आहे. माझ्याकडून चुकून आहे ना, पाणी टाकताना तो व्हिडिओ होता ना, तो डिलीट झाला आहे. पण अगदी थोडंसं असं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे, थोडं-थोडं करून आणि याला छान असं हलवून घ्यायचं आहे. बॅटर आता छान असं हलवून घेतलं आहे. एका प्लेटला थोडंसं तेलही लावून घेतलं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. अगदी केक बनवायला जशी कन्सिस्टन्सी हवी असते ना, सेम तशी कन्सिस्टन्सी लागते आणि व्यवस्थित असं आपल्याला हे बॅटर जे आहे ते एका प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे. यासाठी आपण स्पॅच्युलाचा किंवा चमच्याचाही वापर करू शकतो. साधारणपणे साधारणपणे एक 5 मिनिट जे आहे ना, तेवढंच या बॅटरला हलवलं आहे. जास्त वेळ हलवलं नाही. पाण्याला इकडे छान उकळी आली आहे. बॅटर आपण प्लेटमध्ये टाकून घेतलं आहे. आता आपल्याला प्लेट जी आहे ना, ती पातेल्यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि वरून परत झाकण लावून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 20 मिनिट हा ढोकळा असाच याच्यावरती ठेवायचा आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ना, ती फ्लेम मी लो टू मीडियमला सेट केलेली आहे. आता असं त्याला 20 मिनिटं ठेवायचं आहे. आता फक्त आपल्याला मध्ये फोडणी तयार करून घ्यायची आहे. आपण ढोकळा वाफवायला ठेवला, की लगेच आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची असते. तर या ठिकाणी एका छोट्याशा कढईमध्ये मी थोडं तेल घेतलं आहे. तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे टाकून घेतले आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या मध्ये कट करून यामध्ये टाकायच्या आहेत. मोहरीला फोडणी देत असताना गॅस जो आहे तो हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. मोहरीला छान असा तडका मस्त बसला पाहिजे आणि वरून आता आता गॅस बंद करायचा आहे आणि वरून पाणी ओतायचं आहे. कारण आपण जर हाय हाय गॅस असतो आणि जर पाणी ओतलं, तर ते सर्व पाणी अंगावर उडण्याची शक्यता असते. म्हणून गॅस बंद करायचा. आपल्याला जेवढं हवं तेवढं यामध्ये पाणी ओतायचं. तर साधारणपणे मी 1 कप भरून एवढं पाणी यामध्ये ओतलं आहे. गॅस बंद केला आहे. वरून थोडी साखर टाकली आहे. आता गॅस ऑन करायचा आणि याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आणि साखर विरघळून घ्यायची आणि आता गॅस बंद करून ही फोडणी थंड होऊ द्यायची. आता या ठिकाणी आपण ढोकळा पाहूया. ढोकळा खूप छान मस्त असा फुगला गेला आहे. साधारणपणे 20 मिनिट जे आहेत ना, ते होत आले आहेत आणि ढोकळा खरंच खूप मस्त असा फुगत चालला आहे. 15 मिनिटं झाली आहेत आणि आता आता तो शॉट मी तुम्हाला दाखवत आहे ना, हा 20 मिनिटाचा आहे. आता एकदा चेक करून पाहूया ढोकळा कसा झालाय. तुम्ही पाहू शकता ढोकळा किती छान सुंदर असा फुलला गेला आहे. चमच्यालाही काही चिटकलेलं वगैरे नाही. आता आपल्याला हा ढोकळा खाली काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. ढोकळाही थंड झाला पाहिजे आणि जी फोडणी आहे ना, ती थंड झाली पाहिजे. आता याला छान मध्ये थंड झाल्यानंतर कट करून घ्यायचं. कट करून घेतल्यानंतर वरून आपल्याला फोडणी जी आहे ना, ती यामध्ये ॲड करायची आहे. तर छान कट करून घ्यायचा. तुम्हाला जसे हवेत ना, तसे पीस कट करायचे छोटे-मोठे तुमच्या आवडीप्रमाणे. पण ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतरच हे कट आपल्याला करायचे आहेत. तर या ठिकाणी मी सर्व कट व्यवस्थित करून घेतले आहेत आणि यावरती आपल्याला आता फोडणी जी आहे ना, ती टाकून घ्यायची आहे. ढोकळ्यावरती फोडणी टाकून घेतल्यानंतर 5 मिनिट तरी रेस्ट द्यायची आहे आणि 5 मिनिटानंतर ढोकळा जो आहे तो सर्व्ह करण्यासाठी घ्यायचा आहे. म्हणजे ही चाचणी किंवा फोडणी यामध्ये पूर्ण मस्त अशी मुरली जाते आणि ढोकळा खायला खूप चविष्ट असा लागतो. तर नक्की एकदा याप्रमाणे ढोकळा तयार करून पहा. लवकर होतो आणि टेस्टलाही खूप छान लागतो. आजची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.